नमस्कार मित्रांनो, गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक महिला मनात त्रास सहन करतात पण उघडपणे बोलायला घाबरतात. तो विषय म्हणजे वाईट डिस्चार्ज म्हणजेच लुकोरिया. अनेक महिलांना कधी ना कधी हा त्रास होतो, परंतु लाज, भीती किंवा माहितीच्या अभावामुळे तो दुर्लक्षित केला जातो. पण प्रश्न असा आहे, वाईट डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय? तो का होतो आणि त्यावर काय उपाय करता येतात? आजच्या या स्टोरीमध्ये आपण हे सगळे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. वाईट डिस्चार्ज म्हणजे काय? वाईट डिस्चार्ज म्हणजे योनी मार्गातून येणारा पांढरट किंवा दुधासारखा स्त्रव. खरं सांगायचं तर थोड्या प्रमाणात डिस्चार्ज होणं पूर्णपणे सामान्य असतं, कारण तो शरीराचा स्वच्छता आणि संरक्षण करण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते. पण जर हा डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात होऊ लागला किंवा त्यासोबत खाज, जळजळ, दुर्गंधी किंवा कमजोरी जाणवू लागली, तर तो आरोग्याचा संकेत असू शकतो. वाईट डिस्चार्ज होण्याची कारणे काय? तर महिलांमध्ये वाईट डिस्चार्ज होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे हार्मोनल बदल. मासिक पाळीच्या आधी, नंतर किंवा शरीरातील हार्मोनल बदलामुळे डिस्चार्ज वाढू शकतो. दुसरं कारण म्हणजे वजायनल इन्फेक्शन. जेव्हा योनी मार्गात बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन होतं, तेव्हा डिस्चार्ज जास्त होतं. तिसरं कारण म्हणजे शरीरातील कमकुवतपणा, पोषणाची कमतरता, रक्ताची कमतरता किंवा जास्त ताणतणाव यामुळे हा त्रास वाढू शकतो. कधी-कधी आतील आरोग्य समस्या किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे या समस्येचे कारण बनू शकतो. साधे घरगुती उपाय काय कराल बरं यावर? जर हा त्रास मध्यम किंवा कमी प्रमाणात असेल तर काही साधे घरगुती उपाय उपयोगी पडू शकतात. ताक. दररोज 1 ग्लास ताक पिणे हा खूप सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलन राखतात. त्यामुळे वजायनल फ्लोरा सुरक्षित आणि संतुलित राहते आणि इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. परिणामी वाईट डिस्चार्ज कमी होण्यास मदत होते. तांदूळ भिजवलेले पाणी हा देखील एक पारंपरिक उपाय आहे. 1 चमचा तांदूळ 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवणे. नंतर ते पाणी गाळून बाहेरून वजायनल वॉश म्हणून वापर करू शकता. त्यामुळे थंडावा मिळतो, जळजळ कमी होते आणि डिस्चार्ज कमी होण्यास मदत मिळते. पण लक्षात ठेवा, हे पाणी फक्त बाहेरूनच वापरायचं हवे. तुरटीचे पाणी. तुरटी म्हणजे ॲल्युम वॉटर देखील काही महिलांसाठी उपयोगी ठरू शकते. 1 ग्लास पाण्यात तुरटीचा अगदी छोटा तुकडा 2 ते 3 तास भिजत ठेवा. नंतर हे पाणी बाहेरून वजायनल वॉशसाठी वापरू शकता. यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते आणि दुर्गंधीही कमी होते. परंतु हे पाणी दररोज वापरण्याची गरज नाही. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा वापरणं पुरेसे असते. त्रास जास्त असेल तर काय कराल? जर वाईट डिस्चार्ज खूप जास्त होत असेल किंवा त्यासोबत खाज, जळजळ, दुर्गंधी आणि कमजोरी जाणवत असेल, तर हा त्रास दुर्लक्ष करू नका. अशा वेळी योग्य आहार, स्वच्छता आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदामध्येही काही उपचार सांगितले जातात. उदाहरणार्थ योनी धवन, योनी पिच्चू आणि नागकेशरवटी. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते. म्हणून कोणताही आयुर्वेदिक उपचार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट डिस्चार्ज हा अनेक महिलांमध्ये आढळणारा एक सामान्य त्रास आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे कधीकधी मोठे समस्येचे कारण बनू शकते. म्हणून योग्य माहिती, स्वच्छता, संतुलित आहार आणि वेळेवर उपचार हेच त्यावर खरं समाधान आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलणं आणि योग्य माहिती पोहोचवणं
ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर महिलांनाही ही माहिती महत्त्वाची वाटेल. धन्यवाद.